कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खल्लास, थंड, गार। हो मिस्टर, काय कोण आहात तुम्ही? आणि हे असं लहान मुलांसोबत काय करताय? सॉरी 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 सो सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी। ताई, मुलं म्हणजे मुलंच आहेत बरं का। अहो आमराईतली सगळी आंबे तोडले त्यांनी। काय? अहो किती नुकसान केलंय माझं। प्रत्येकाच्या हातात आंबे आहेत बघा। मुलांनो इकडे या। बघा सगळ्यांच्या हातात आंबे आहेत। काय सांगतायत काका? आंबे तोडताय तुम्ही? हे शिकवलंय मी तुम्हाला? एक मिनिट तुम्ही त्यांना कशाला बोलताय ना? त्याच्याशी तुम्हाला काय? मी त्यांना बोलेन नाही तर त्यांना मारेन। माझी मुलं आहेत ती। काय? एवढी? तुमचं लग्न झालं? आपण तुमच्याकडे बघून वाटत नाही म्हणजे मेंटेन केलंय तू। माझी मुलं म्हणजे मी त्यांची टीचर आहे आणि ते माझे स्टुडंट्स आहेत। अच्छा टीचर आहे। सॉरी टीचर, सॉरी टीचर आहे। तुम्ही काय हसताय? चला पटकन हे आंबे गोळा करा आणि मनोज काकांना द्या। चला। ऐका ना, आता आंबे तोडलेच तर परत कशाला द्यायचे ना? मी काय म्हणाले ऐकलंय ना मुलांनो? आंबे परत द्या। एक मिनिट मुलांनो, अजिबात नाही हलायचं हा। मनोज काका, मी काय म्हणतो, तुमचं किती नुकसान झालं तुम्ही मला सांगा ना, मी तुम्हाला पैसे देतो। हा तुम्ही समजता कोण हो स्वतःला? एक तर या मुलांना चोऱ्या करायला शिकवता आणि वर पैशांची घमेंड दाखवता। नाही हो, काहीतरीच काय म्हणजे सॉरी सॉरी, आय एम सॉरी। गणी गणी इकडे इकडे लवकर ये। इकडे इकडे आंबा हा घ्या, हा आंबा पण घ्या तुम्ही। काय रे चोऱ्या करतोस? लोकांना झाराव दगडी मारतोस? कुठून शिकलाय काय माहित? हे बघा मनोज काका, मला मान्य आहे की माझ्या मुलांनी तुमचं खूप नुकसान केलंय, पण आता नुकसान भरून तर देता येणार नाही ना। आपण एक काम करूया, तुम्ही ना हे पैसे ठेवा आणि मुलांना ते आंबे राहू द्या। बरं ताई, थँक्यू। येतो। हे घे तुझा आंबा। गुणीबाई, मुलांनो मला सांगा, आपले पूर्वज कोण होते? मग आपण माकडांपासून माणसं झालो की नाही? पण काही माकडं ना माकडच राहिली, कधी माणसं झालीच नाहीत। चला मुलांनो। कन्या कुठं होता तुम्ही? केव्हापासून शोधते आहे तुम्हाला? चला आपल्याला निघायचं आहे, चला हो। ही कोण? ही माझी सख्खी मोठी बहीण तायडे। तुझी मोठी बहीण? ही तुम्हाला दोन मुलं आहेत? हो। ही तुमची मोठी मुलगी? तुमची मोठी मुलगी जरा जास्तच मोठी नाही वाटत आहे का? आणि माझा हब्बा जरा जास्तच लहान नाही वाटत आहे का? गणी थोबाड फोडीन गप्पा बस। प्रीतम सर, काय चाललंय हे? म्हणजे तुम्ही खोटं बोललात ना? मला माहितच होतं। काय चाललंय काय तुमचं? इकडे मुलं नाही? तुम्ही
काय बोलताय ते मॅडम? काय खोटं बोलला तुम्ही? काय गोळ घातला आता? मी सांगते तुला. अगं हा तुझा बाप भाऊ जो पण आहे ना इकडे येऊन मला मॅडमचा नंबर काय? 9 3 मॅडमचा नंबर मिळाला. काय बघताय? जा आत अभ्यास करा. वेडे. प्रीतम सर नंबर मिळाला फायनली. प्रीतम सरांचं काय चाललंय ना मला खरंच कळत नाही. अगं तायडे, प्रीतम सर नुसतं मस्तरीन बाईकडेच बघत होती. बसच का गणी? लई मोठ्यासारखं बोलू का? खरंच हानीन तुला. जाऊन आधी हात पाय धुवून घे, निघायचं आहे आपल्याला. जा या मोठा. प्रीतम सर, प्रीतम सर, काय चाललं आहे तुमचं? मला कळेल का? आणि आम्ही केव्हापासून शोधतोय तुम्हाला. कुठं गायब होतात? एक मिनिट. मग अशी शाळेत काय करत होतात? पारू, इथे काहीतरी झालंय पारू. काय झालंय? छातीत दुखतंय का तुमच्या? माय हार्ट इज पेनिंग. पारू मला काहीतरी झालंय, काय माहित नाही काय, बट मी प्रेमात पडलोय पारू. आय एम इन लव्ह पारू. Yes! परत? हा? एक मिनिट. मला माहिती आहे की पास्ट मध्ये मी काहीतरी चुका केल्यात, म्हणजे फ्लर्ट करणं, टाइमपास करणं. पण पारू हे काहीतरी वेगळं आहे. आय स्वेअर. म्हणजे तिला बघितलं ना तर असं वाटलं की हीच तर ती मुलगी आहे जिला मी कधीपासून शोधतोय. म्हणजे तिला बघितलं आणि असं वाटलं की बघतच राहावं. तिला भेटल्यावर असं आतून शांत वाटलं, थंड. म्हणजे मला माहित नाही, बट आय थिंक शी इज द वन. तिच्या बरोबर मला लग्न करायचंय पारू. बस संपलं. प्रीतम सर, डोकं फिरलं आहे का तुमचं? मी किती वेळा तुम्हाला आठवण करून दिली आहे की तुमचा दिशा मॅडम बरोबर साखरपुडा झाला, आता लगीन म्हणणार आहे. काय बडबडताय तुम्ही? हे बघा, असला विचार सुद्धा मनात आणू नका. हे पाप आहे. आणि ते बी जाऊ द्या. खुद्द देवी आईने तुमच्यासाठी दिशा मॅडमचं स्थळ आणलं, त्यांचा तरी विचार करा. हे बघा, देवी आईंना त्रास होईल ना, असं नका वागू. बघ, आईला त्रास होईल असं मी काहीही करणार नाही. प्रॉमिस केलंय ना मी असं. आणि दिशा नाही आवडत मला, तुला माहिती आहे ना. तू बघितलंस ना कशी वागते ती. मग का करू मी लग्न? बरं ते सगळं जाऊ दे. मी जरी दिशासोबत लग्न केलं ना तरी ही माझी, तिची, इनफॅक्ट आपल्या सगळ्यांची फसवणूक असणार आहे. कळतंय तुला? लग्न कधीच सक्सेसफुल होणार नाही पारू. पण ज्यापासून मी तिला बघितलंय ना, माहित नाही यार, म्हणजे सगळं वेगळं वाटतंय. आणि हे तुला आता नाही कळणार. हे तुला तेव्हा कळेल ना जेव्हा तुला प्रेम होईल. तेव्हा येऊन मला बोल. आणि तू बघ, जर माझं प्रेम खरं असेल ना तर ती सारखी सारखी माझ्या समोर आहे. नशीबच आम्हाला एकत्र आणेल पारू. दिस इज लव्ह पारू. आय एम इन लव्ह. येस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.